मँगोची छाटणी करायला पाहिजे. झाडं मुळात न काढता ती छाटणी केली तर हा रस्ता जो आहे, उद्या जर हाऊसक्राफ्ट चालू करायची असेल आणि आपल्याला हा पेस्ट रहदारीसाठी पाहिजे असेल तर तो पॅक होऊन जाईल. कुठे कुठे ठिकाणी छोट्या MLC असताना आता सगळा परिसर पिकनिक स्पॉट बनवायचा मला आणि इथे लोक आली पाहिजेत. इथल्या लोकांना चांगला रोजगार प्राप्त झाला पाहिजे. तसेच इथे आगरी कोळी जे मच्छी मार करतात ही छोटी खाडी आहे, पण बोनकोड्यामधून जी केमिकल कंपनीचे जे पाईप आलेले आहेत पर्यंत पुष्कळ पाऊस पडला का ते लोक केमिकल सोडतात आणि इथली मच्छी पूर्ण संपुटात येऊन मेली जाते. या लोकांचा उदरनिर्वाह या छोट्या खाडीवर आहे. मोठ्या मोठ्या समुद्रातल्या बोटी बंद झालेल्या आणि आता मी बघितलं एक मच्छीमार बाईला भेटली ती आता हे पाणी आटल्यावरती शिंपल्या आणि खुबे पकडायला समुद्रात जाणार आहे. तर या छोट्या छोट्या लोकांची मच्छीमारीमध्ये इथे उपजीविका चालते. तर मी शासनामध्ये आता लक्षवेधी घेणार आहे की ह्या ज्या पाईपलाईन आलेल्या आहेत आणि या पाणी फिल्टर न करता समुद्रात जे पाणी सोडतात ते कुठेतरी बंद झालं पाहिजे. अशा कंपनींवर कारवाई झाली पाहिजे. हे मी यावेळी 30 तारखेच्या अधिवेशनामध्ये हा प्रश्न मांडणार आहे, जेणेकरून इथले मच्छीमार त्यांच्यावर उपासमारी होऊ नये आणि या परिसराचं सुशोभीकरण व्हावं. या सगळ्या गोष्टीसाठी आज मी हा पाणी दौरा